झालेली कडवी लढत, एका बाजूने सह्याद्री शिलेदार तांदुळवाडी क्षेत्र रक्षण करणारा संघ आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूने आदरणीय मार्शल वसंत सातवे यांचा संघ पाहायला मिळतोय MA किंग फायटर्स पुढे. अशा दोन संघांमध्ये हे बिग क्लॅश कुणबी प्रीमियर लीग सीझन 6 च्या माध्यमातून गोलंदाज डाऊन द ग्राउंड ऑन साइडला चेंडू सरळ निघून जातोय आउट ऑफ द पार्क. KPL षटकार. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. कालच्या दिवसामधील जो अवॉर्ड उर्वरित राहिलेला आहे कॅच ऑफ द डे मिस्टर साहिल संतोष पावडे आपण यावं. कालच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट झेल परिपूर्ण करणारा खेळाडू AG फायटर्स कुकडे संघामधील साहिल संतोष पावडे आपण यावं. कॅच ऑफ द डे अवॉर्डचा हकदार. पहिलं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतं ओमकार प्रभाकर पाटील सह्याद्री शिलेदार तांदुळवाडी या संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज ट्रॅकवर. वेस्ट डाऊन द ट्रॅक खेळला गेलाय फलंदाज आदित्य गोविंद घर त्याच्या बॅट मधून. KPL चौकार. गुड शॉट ऑफ क्वालिटी. चांगला प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक होता. ऑन दी अप ज्याला म्हटलं जातं खेळण्याची क्रिया, कारण चेंडूचा बाउन्स कंप्लीट होत नाही तोपर्यंत ऑन दी अप रीतीने खेळला गेला आणि तदनंतर सुंदर चौकार आपण पाहतोय. फलकावर 12 या आकड्यावर धाव फलक 12 रन्स. फटक्याची निवड फारच बहारदार. ओमकार पुढील चेंडू घेऊन फुटटॉस होता. ऑन साइडला खेळण्याचं टेम्पटेशन. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. पंच दर्शवतायत वाईट +1 अशा 2 धावा फलकामध्ये समाविष्ट केल्या जातात आणि दुहेरीच्या सहाय्याने प्रथम फलंदाजी करत असताना MA किंग फायटर्स पुढे हा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. तो एकंदरीत पाहायला मिळतोय 14 या आकड्यावर 14 रन्स. फुटटॉस है ऑन साइड ला. तोहफा दिया था और उसे दोनों हाथों से कबूल किया. संकेत संतोष घरात ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार. ब्रँड ऑफ नानिवली. कालच्या दिवसापासून खूप चांगल्या टच मध्ये कन्सिस्टंट फलंदाज. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर अतिशय महागड षटक. 5 नाही 10 नाही 15 नाही 18 धावा खर्च. वळूयात स्वागत सन्मानाकडे. विनंती करतोय कुणबी प्रीमियर लीग कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर चे विद्यमान संस्थापक अध्यक्ष आणि विश्वस्त आदरणीय सन्माननीय भावेशजी मोहन पावडे आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय मनोज ठाकूर सरांना सन्मानित करायचा आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सदस्य आणि पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव या ठिकाणी पाहायला मिळते. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे स्वागत सन्मानाकरिता. आगतम स्वागतम सुस्वागतम. खूप खूप स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करणार नाहीयेत. सुंदर झेल कंप्लीट. गॉन. डीजे. वेलकम बॅक. 18 रन्स ऑन टू द प्रोग्रेस कार्ड सजलेले आहेत. 18 या आकड्यावर धाव फलक पाहायला मिळतं. सुपर आउटस्टँडिंग स्टार्ट. परंतु तदनंतर महत्वपूर्ण फलंदाज जो तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. न्यू मॅन इन. नवीन फलंदाज कुणबी दबदबा रुपेश काशीनाथ पाटील ज्याच्या बॅट मधून 6व्या हंगामाचं पहिलं अर्धशतक आलं होतं आणि पहिल्या चेंडूपासून सुरुवात. चेंडू दण 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 करत निघून चाललाय सीमारेषा पार. KPL चौकार. आता नाही माफ गुंडांना लाथ.
बाजी आता नाही टाप, आता नाही टाप. सिंघमचा बाप, सिंघमचा धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. कॅच ऑफ द डे चा अवॉर्ड आपण वितरित करणार आहोत. ऑन साइडला सुंदर फटकार रुपेश काशीनाथ पाटीलच्या बॅट मधून बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, लागोपाठ पाठोपाठ 2 चेंडू 2 चौकार, विस्फोटक फलंदाजीचं पृथक्करण. आदरणीय मनोज ठाकूर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे विद्यमान सदस्य आणि पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव, सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते कॅच ऑफ द डे चा अवॉर्ड वितरित करायचा आहे. साहिल संतोष पावडे कालच्या दिवसामध्ये विस्मयकारक झेल ज्याने परिपूर्ण केला होता. एनफिल्डच्या वरून सुंदर फटका, 1 नाही 2 नाही 3 चेंडू 3 चौकार, रुपेश काशीनाथ पाटील ऑन फायर. धन्यवाद डीजे. 3 चेंडूंमध्ये 3 चौकार या ठिकाणी परिपूर्ण झालेल्या आहेत. सुंदर फलंदाजीचं पृथक्करण रुपेश काशीनाथ पाटील याच्या माध्यमातून. बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट थर्डमॅन झोन मध्ये. वेगवान स्वरूपातील चेंडू होता. अधिकृत स्वरूपात चेंडूची सांगता फलकावरती धावसंख्या जर आपण तपासून पाहिली ते जाऊन पोहोचते 3/030 या आकड्यावर गोलंदाज. या वेळेला चेंडू पडल्यानंतर हलकासा उजव्या पलीकडे आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकतायत अधिकृत स्वरूपात निर्धाव चेंडूची सांगता आयुषच्या माध्यमातून. पहिली दोन्ही देखील षटकं महागडे बघायला मिळाली. पॉवर प्लेच्या बंधनाचा खरपूस समाचार आणि त्याचा परिपाक जर आपण पाहिला तर 30 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. सुपर आउटस्टँडिंग पीस ऑफ बॅटिंग. 3 चेंडूंमध्ये 3 चौकार बघायला मिळाले. फलंदाज रुपेश काशीनाथ पाटील याच्या माध्यमातून. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका या ठिकाणी आपण पाहू शकतायत. सुंदररित्या एक धाव परिपूर्ण केली जाते. चांगल्या टच मध्ये दोन्ही देखील फलंदाज. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल. या स्पर्धेमधील सर्वात मोठी टोटल या सामन्यामध्ये येऊ शकते की काय, कारण पहिल्या 12 चेंडूमध्ये 30 धावा आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय रुपेश काशीनाथ पाटील जर स्थिरावला तर मोठी टोटल जरूर बघायला मिळेल. ऑन साइडला सुंदर पद्धतीने डीप फाईन लेग झोन मध्ये चेंडू सीमारेषा पार, चौकार. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव आदरणीय माणिक सखाराम पाटील, ज्येष्ठ नागरिक गिराळे सरांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. मी विनंती करतोय कृपया करून आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. कुणबी प्रीमियर लीग आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण या सामन्यामध्ये. या वेळेला वेगवान तिखट मारा, फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी, क्लीन बोल्ड च्या माध्यमातून प्रणित दत्तात्रेय पाटीलचा जलवा. फलंदाज बाद, गोल.
धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. न्यू मॅन इन, नवीन फलंदाज शुभम सासे याला आपण पाहतोय. पहिल्या 12 चेंडूमध्ये खूप चांगली टोटल, परंतु तदनंतर प्रणित दत्तात्रेय पाटील नावाचा वेगवान गोलंदाज ब्रँड ऑफ बऱ्हाणपूर याला आपण पाहू शकतायत. अतिशय शीघ्र गतीने चेंडू हाताळणारा खेळाडू. क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाजाला तंबूचा रस्ता दर्शविण्यात आलाय. थोडंसं स्पीडअप करून घ्यावं खेळाला, हे आपणास नम्र विनंती असणार आहे. साइडला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा इझिली डन होत असताना दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून. कुणबी प्रीमियर लीग सीझन 6 आपण पाहतोय. 6वा हंगाम विद्यमान अवस्थेत आहे. पहिला असा सामना ज्यामध्ये धावांचा ओघ जो आहे तो थांबायचं नाव घेत नाहीये. रुपेश ऑन स्ट्राईक. यावेळेला क्लीन बोल्ड दांडी गुल. प्रणित दत्तात्रेय पाटीलचा क्लास. सुपर बॉलिंग गॉन. 3, 2, 1, let's go. Let's go. हो इच्छा आहे दरी वर्षाची माय तुझ्या ग भेटीची. घेऊन पोरा बालाना ओटी भरतान नवसाची. कारले डोंगराला नुरी येतई जत्रचे दिसान ग जत्रचे दिसान. पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान. वेलकम बॅक. आदरणीय माणिक सखाराम पाटील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विनंती करतोय मंडळाचे सल्लागार आदरणीय साईनाथ काशीनाथ पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते सरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या माध्यमातून सदिच्छा भेट देत आहेत. खूप खूप स्वागत. मोमेंटमला पूर्णपणे आपल्या बाजूने खेचून आणणारं षटक अनुभवायला मिळालं. गोलंदाज प्रणित दत्तात्रेय पाटील याच्या माध्यमातून 2 महत्वपूर्ण फलंदाज बऱ्हाणपूर एक्सप्रेस याच्या माध्यमातून बाद करण्यात आले. स्ट्रेट बॅटने व्ही फॅक्टर मधील फटका. एकेरीवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल दोन्ही देखील फलंदाजांना. एका बाजूने आपण पाहू शकतायत विनय सुदाम पाटील ज्याला आज मिडल ऑर्डर मध्ये पाठवण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूने शुभम सासे ब्रँड ऑफ केव. अशा 2 फलंदाजांची जोडी जी मुख्य खेळपट्टीवरती पाहायला मिळते. 39 धावा झालेल्या आहेत. मिड विकेट झोन मध्ये ट्रॅव्हल झालेला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय, परंतु केवळ आपण पाहू शकला एक से बढ़कर कुछ भी नहीं. थोडासा कॉन्फिडन्स हाय झाला. रुपेश बाद झाल्यानंतर गोलंदाजांवरचं प्रेशर जे होतं ते कमी करण्यात आलं आणि त्याचं सर्व श्रेय जे आहे ते प्रणित दत्तात्रेय पाटील या गोलंदाजाला, मॅजिकल गोलंदाजी, वेगवान स्पायसी मारा अनुभवाला मिळाला. या खेळाडूच्या माध्यमातून यावेळेस पंच दर्शवतायत नो बॉल. शाहिद मोमीन विमर 1 कमरेच्या वर हा चेंडू डिलिव्हर झालाय आणि त्या कारणास्तव येथे मात्र खराब चेंडू दर्शवण्यात आलाय. फ्री हिटचे संकेत त्या ठिकाणी येत असताना आपण पाहणार आहोत. सूट, सवलत आणि कमिशन पंच त्या ठिकाणी दर्शवतायत. सुदर्शन चक्र, फ्री हिट. या वेळेला ऑन साइडला डाऊन दी ग्राउंड ह्यूज सिक्सर. विनय सुदाम पाटील ब्रँडचा ब्रँडेड षटकार.
प्यार कैसे होता है। धन्यवाद डीजे. फ्रीडचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय विनयाच्या माध्यमातून. संघ मजबूत अवस्थेकडे वाटचाल करीत असताना धावसंख्येच्या बाबतीत बॅटचा फ्लो अप्रतिम होता. विराट कोहली कॉपीबुक स्टाईलने खेळला गेलाय. वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण करतायत दोन्ही देखील फलंदाज आणि एकेरीच्या सहाय्याने धावसंख्या जर आपण पाहिली प्रोग्रेस कार्ड वरती जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 48 या आकड्यावर. शॉर्ट प्लेनचा चेंडू डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये लेझी क्रिकेट. चेंडू सीमा रेषापार. कुणबी प्रीमियर लीग चौकार शुभम सासे. तर दुसऱ्या बाजूने विनय सुदाम पाटील चांगल्या पद्धतीने मिडल ऑर्डर मध्ये स्ट्रॉंग फाउंडेशन दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर प्रोग्रेस कार्डवर थेट यावेळेला फ्लाय होते. 52 या आकड्यावर 52 रन्स या प्रोग्रेस कार्डवरती पाहायला मिळत आहेत. करंट रन रेटचा आपण विचार केला तर 13चा पाहायला मिळतोय आणि या 13च्या करंट रन रेट सहित 52 या आकड्यावर हे स्कोर फलक जाऊन पोहोचलाय. विस्फोटक फलंदाजीचं पृथक्करण. आजचा दिवस देखील आपण पाहू शकता 22 डिसेंबर जो विस्फोटक फलंदाजीसाठीच ओळखला गेला. आजच्याच दिवसामध्ये 22 डिसेंबर 2013 मध्ये दोन फलंदाज एका बाजूने फाफ डु प्लेसिस तर दुसऱ्या बाजूने अब्राहम बेंजामिन डी विलियर्स या दोन खेळाडूंनी कसोटी क्रिकेटच्या एका दिवसामध्ये 458 धावा चेस केल्या होत्या. यावेळेस सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतायत. अक्षय दयानंद पाटील ब्रँड ऑफ कोचाडे याच्या माध्यमातून सुरेख पद्धतीने चेंडू स्टॉप करण्यात आलेला आहे आणि न भूतो न भविष्यती त्या धावा चेस झाल्या होत्या या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. 22 डिसेंबर 2013 मध्ये भारतीय संघाच्या विरोधात खेळत असताना दक्षिण आफ्रिकेचे हे दोन फलंदाज एबी डी विलियर्स आणि फाफ डु प्लेसिस यांच्या माध्यमातून 458 धावा चेस. टेस्ट क्रिकेटमध्ये पॉइंट झोन मध्ये सजवलेला फटका एक धाव इझिली डन केली जाते. दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून क्रिकेटचा हा खेळ तुम्हा आम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय म्हणून जो ओळखला गेलाय. 15 मार्च 1877 पासून क्रिकेटला सुरुवात झाली. एमसीजीच्या मैदानामध्ये पहिला चेंडू डिलिव्हर करण्यात आला होता दुपारी 1:05 चार्ल्स बॅनरमॅन याने पहिली धाव करण्यात काढली होती आपल्या बॅटच्या माध्यमातून आणि पहिला चेंडू डिलिव्हर केला होता आपल्या हातखंडांमधून अल्फ्रेड शॉ या गोलंदाजाने. आणि 145 वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेला क्रिकेटचा हा खेळ आज एका वेगळ्या उंचीने वाटचाल करीत असताना पाहायला मिळतोय. सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबामध्ये क्रिकेटचा अंश या वेळेला डाऊन दी ट्रॅक खेळण्याचं टेम्पटेशन. फटका फसलाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. सुंदर झेल परिपूर्ण. मयुरेश दिवाकर पाटील ब्रँड ऑफ गिराळे याचं अस्खलित क्षेत्ररक्षण गॉल. You are in mix with DJ Ankit. जगदंबा 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 छत्रपती गणगधर गौरी बाळ चापधर वज्रतेज रुद्रस्वर जगदंबा 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 जगदंबा. धन्यवाद डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना. जाणीव असायला हवी ज्या मातीमध्ये आपण राहतो ती माती नेमकी कशी आहे. खरं तर ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे. खरं तर महाराष्ट्र म्हणजे मावळ मातीचा मराठी मनांचा महाराष्ट्र. शक्तीच्या ऐल तीराचा भक्तीच्या पहिल्या तीराचा महाराष्ट्र. मातीत धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इरा इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र. पोलादी छाताडातल्या जीवाला पेटविणारा महाराष्ट्र. गरजा महाराष्ट्र माझा म्हणून स्वाभिमानी मराठ्यांचा इतिहास जिवंत आणि ज्वलंत ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. आणि या महाराजांना मानवंदना डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून आपण ऐकलीत. संघ मात्र या ठिकाणी चांगल्या दिशेने वाटचाल करतोय. MA किंग फायटर्स कुडे 57 या आकड्यावर हे धाव फलक जाऊन पोहोचलाय. गोलंदाज प्रणित. गती परिवर्तन स्लोवर पण हाताळला गेला.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रुपेश रत्नाकर पावडे पुढे सरसावतोय. तत्पूर्वी संघाची धावसंख्या जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्डवर 58-58 या आकड्यावर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 5 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झालाय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 58 या आकड्यावर धावफलक पाहायला मिळतं. गुड क्रिकेट, स्टँडर्ड, क्वालिटी, प्युअर क्रिकेटचा स्वाद अजून देखील 6 चेंडू शेष अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मनसुबा तुमच्या ठाई असायला हवा. आयुष्यात जर तुम्हाला अफाट संकटांचा सामना करावा लागत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा, कारण देव सुद्धा असा डिरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देत असतो आणि या वेळेला तो बेस्ट ऍक्टर बनण्याची संधी तुमच्याकडे आहे. आपल्या संघाला स्टायलिश फिनिश देण्याचं टेम्पटेशन तुमच्याकडे असायला हवं. गोलंदाज मिलिंदचा चेंडू या वेळेला हवेमध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेलाय, झेल सोडणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. मिस्टर रोशन गायकवाडला आपण पाहू शकतायत. ब्रँड ऑफ किराट. एक क्षेत्ररक्षक चाणाक्ष कसा असावा याचा एक फॉर एक्झाम्पल आपण पाहतोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाजाच्या खेळीला इथे पूर्ण विराम लावण्यात आलेला आहे. नवीन फलंदाज आपण घाई करा, आपणास ॲक्युरेट 30 सेकंद दिली जातील आणि त्या 30 सेकंदांच्या आधी आपण मैदानाचा ताबा घ्यावा ही नम्र विनंती. रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रत्येक खेळाडूसाठी समान असणार आहेत. धावांचा आलेख आतापर्यंत पाहायला मिळतोय 58 या आकड्यावर. शेवटचा आणि अंतिम षटक चे प्रगती पथावर मिलिंद दिवाकर पाटील, ब्रँड ऑफ गिराळे, पालघर तालुका पूर्व विभागातील क्रिकेटमधील एक महानायक, दिग्गज कलाकार, ट्रम्प कार्ड म्हणून जो ओळखला गेलाय. अनेक विक्रम यज्ञ रचलेला खेळाडू, मनोर प्रीमियर लीग मधील ऑरेंज कॅप विनर गत वर्षीचा मिलिंद. ऑन टू द बॉलिंग मार्क, न्यू मॅन इन. नवीन फलंदाज वंदन शेलार, ब्रँड ऑफ कोकणेर या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑन साइडला सुंदर फटका, चेंडू सरळ निघून येतोय. भरत लक्ष्मण पाटील आणि अक्षय किशोर वजे यांच्या स्वागतासाठी खूप खूप स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर. या स्पर्धेच्या माध्यमातून 4 धावा. गुड स्ट्रोक सिलेक्शन 62 या आकड्यावर धाव फलक पाहायला मिळतं. 62 रन्स. वंदन शेलार या खेळाडूला आपण पाहतोय कोकणेर गावातून बिलॉंग करणारा विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे आणि क्रिकेटमधील बराचसा एक्सपिरियन्स, अनुभव या खेळाडूच्या पाठीशी. ऑन साइडला वंदन शेलार, जोरदार चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. धन्यवाद टीजे. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये अगदी निर्जन स्थळी जाऊन आदळलेला चेंडू. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वळालेत, निघालेत, पळालेत. अप्रतिम चित्त्याच्या वेगाने या ठिकाणी धावा कंप्लीट करण्यामध्ये सुयश प्राप्त करतायत खेळाडू. आतापर्यंत कालच्या दिवसापासून 1000 धावा या स्पर्धेमध्ये कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत सर्व संघांच्या माध्यमातून. युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकतात लाडके प्रेक्षक महाराज या ठिकाणी धीरज ढोणे जॉईन झालेले आहेत. समवेत समीर कोरे, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. शेखर पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात. ऑन साइडला वंदन शेलार यांच्या माध्यमातून चेंडू आउट ऑफ द पार्क. डीजे ऑपरेटर गोविंद सहाय यांच्या स्वागतासाठी 6 धावा. धन्यवाद डीजे. महागड षटक या ठिकाणी पाहायला मिळतं. वंदन शेलार स्टायलिश फिनिशर महेंद्र सिंग धोनी याची आठवण करून देतोय. यावेळेला टॉप पेजला लागला हा चेंडू, प्रॉपर कनेक्शन जोडून आलेलं नाहीये. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट करतायत दोन्ही देखील फलंदाज. संघाची धाव संख्या जर आपण पाहिली तर थेट जाऊन पोहोचलंय 77. अतिशय महागड षटक. शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा आल्या असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर गुणलेखक
आम्हाला सूचित करतायत 19 रन्स 19 धावांचं षटक हाताळलं गेलं आणि या स्पर्धेमधील ही सर्वात मोठी टोटल आपण पाहिलंय कालच्या दिवसापासून 77 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत विजयासाठी. टार्गेट जर आपण पाहिलं तर 78 धावांचं लक्ष समोर. चला यानंतर होणारा सामना नेक्स्ट मॅच करिता पहिला ऑफिशियल पुकार कॉमेंट्री स्टुडिओ मधून करीत आहोत. गैलाई वरदान नावजे विपक्ष तेजस्विनी फायटर्स दहिसर. दोन्ही संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण नाणेफेकीचा कौल करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये यावं ही नम्र विनंती. क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या. चांगल्या प्रकारे शिस्त त्या ठिकाणी दर्शवले गेले. मेकिंग फायटर्स कुडे या संघाच्या माध्यमातून स्टार आयकॉन खेळाडूंचं कौतुक करावं लागेल, खास करून आदित्य गोविंद गरत आणि रुपेश काशीनाथ पाटील, कारण अगदी क्षणार्धात त्यांनी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवायला सुरुवात केलेली आहे आणि एका चांगल्या खेळाडूची शिस्तप्रिय खेळाडूची ओळख आपण प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये पाहतोय. चला नेक्स्ट मॅच गैलाई वरदान नावजे विपक्ष तेजस्विनी फायटर्स दहिसर. दोन्ही संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण यावं नाणेफेकीचा कौल करण्याकरिता. ऐकूया डीजेला आणि वळूया सामन्याकडे. गो गैलाई आई गैलाई आई गो गैलाई आई तू भी आहेस नावजे गावान. तुझ्या आरतीला जमलाय गो लोक सारा दिवलान. तुझ्या आरतीला जमलाय गो लोक सारा दिवलान. गैलाई आई गो गैलाई आई गैलाई आई गो गैलाई आई तू भी आहेस नावजे गावान. तुझ्या आरतीला जमलाय गो लोक सारा देवलान. तुझ्या आरतीला जमलाय गो लोक सारा देवलान. डीजे वेलकम बॅक. टार्गेट जर आपण पाहिलं तर 78 शैलेश पाटील युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेले आहेत आणि जे त्यांनी नमूद केलेलं आहे लाईव्ह चॅटच्या माध्यमातून, खरं तर आज सकाळच्या सत्रामध्ये ही चर्चा झाली होती आणि त्या कारणास्तव प्रत्येक संघाला केवळ 30 मिनिटे देण्यात आलेली आहेत. आजचा दिवस आपण पाहतोय 22 डिसेंबर आणि कार्यकारिणी अर्थातच आपण पाहिलं असेल संस्थापक अध्यक्ष भावेश मोहन पावडे यांनी देखील सकाळच्या सत्रामध्ये सर्व संघ स्टार आयकॉन खेळाडूंना ती सूचना दिली की आजच्या दिवसामध्ये केवळ 30 मिनिटे तुम्हाला दिली जातील 6 षटकांकरिता, कारण सूर्यास्त आजच्या दिवसामध्ये 22 डिसेंबर सर्वात लहान दिवस असल्या कारणास्तव 5:41 जवळपास 5:45च्या सुमारास सूर्यास्त होईल आणि त्या कारणास्तव ची शिस्त सकाळच्या सत्रामध्ये ही नियमावली प्रत्येक स्टार आयकॉन पर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे. शैलेश पाटील यांच्या माहितीसाठी जे लाडके प्रेक्षक महाराज या ठिकाणी जोडले गेलेत लाईव्ह चॅटच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 77. या स्पर्धेमधील आतापर्यंतची सर्वात मोठी टोटल आपण पाहिले. हायेस्ट इनिंग टोटल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल इंग्लंड संघाला 481 धावा नॉटिंगमच्या मैदानामध्ये क्लास वन डे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये तो अनुभवाला मिळाला होता. त्यानंतर आपलाच रेकॉर्ड त्यांनी ब्रेक देखील केला. यावेळेस सुरुवात खूप सुंदर झाली. दोन्ही देखील सलामीवीर फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एका बाजूने मिस्टर रुपेश रत्नाकर पावडे, दुसऱ्या बाजूने प्रज्योत कमळाकर पवार असे दोन सलामीवीर फलंदाज. सह्याद्री शिलेदार तांदुळवाडी या संघाच्या माध्यमातून जिंकायचं असेल तर प्रति षटक ॲक्युरेट 13च्या सरासरीने घ्यावं लागेल. पॉइंट झोनचा क्षेत्ररक्षक चाणाक्ष आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कुणबी प्रीमियर लीग अतिशय मानाची स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. 2016 मध्ये एक छोटस रोपटं लावलं KPL कार्यकारिणीने या स्पर्धेचं आणि हळूहळू त्या रोपट्याचं वटवृक्षात होणारं रूपांतर आपण पाहतोय. गगन भरारी घेणारी ही स्पर्धा कुणबी प्रीमियर लीग.
फुटो चेंडू साइडला दिशा देण्यात आले. रुपेश रत्नाकर पावडे ब्रँडचा ब्रँडेड चौकार 4 धावा. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव करते गड किल्ल्याचे दगडावर. माझ्या राजाचं नाव धन्यवाद. डीजे चेंडू उपलब्ध करून द्यावा विना विलंब नम्र विनंती आहे. सुरुवात बहारदार झाली. दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून विस्फोटक स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण रुपेश रत्नाकर पावडे याच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण. यावेळेला सुंदर क्षेत्ररक्षण धावचीच्या स्वरूपात फलंदाज तंबूच्या आसऱ्याला या ठिकाणी परतला जाईल. अप्रतिम कामगिरी. एक गोलंदाज म्हणून तुम्हाला सतर्क राहावं लागतं. क्रिकेटच्या खेळामध्ये एक क्षण आणि अनेक ऍक्शन्स तुम्हाला दर्शवाव्या लागतात. ज्या पद्धतीने जॉन्टी रोड्सला आपण पाहिलं, वर्ल्ड रेकॉर्ड त्याने करून दाखविला आणि त्याची काही क्षणांसाठी आठवण या ठिकाणी स्वतः गोलंदाज करून देत आहेत आपल्या संघासाठी. स्टार आयकॉन म्हणून ज्याची निवड रुपेश काशीनाथ पाटील. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक गोलंदाज म्हणून भूमिका अदा करीत असताना योग्य वेळेला चेंडूला कलेक्ट केलं आणि त्यानंतर धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला तंबूचा रस्ता दर्शविण्यात आलाय. जॉन्टी रोड्सला आपण पाहिलं असेल एक बदली खेळाडू म्हणून तो सामना खेळला आणि त्या सामन्यामध्ये सबस्टिट्यूट ऍज अ सबस्टिट्यूट म्हणून त्याने 6 झेल कंप्लीट केले आणि प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड देखील त्याने आपल्या नावावरती कोरला होता. एका बदली खेळाडूने सामनावीराचा अवॉर्ड घेणं हे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलं. ते जॉन्टी रोड्सच्या माध्यमातून एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्मॅश केलाय समोरच्या दिशेने. वाईडिश लॉंगअपचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. सुंदर पद्धतीने चेंडूला कलेक्ट करतोय. 2 फलंदाजांची जोडी मुख्य खेळ पट्टीवर. मयुरेश दिवाकर पाटील ऑन स्ट्राईक. ब्रँड ऑफ गिराळे गावातून बिलॉंग करणारा दर्जेदार फलंदाज. ऑन साइडला फटका सजवला गेला. इनटू द गॅप मध्ये चेंडू सीमा पार. केपीएल चौकार. शिवकाळाचं नांदत मोती सुखात सारी प्रजा, सुखात सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी महाराज, म्हणून म्हणती शिवाजी महाराज. धन्यवाद डीजे. 14 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर योग्यरित्या समाप्ती अखेर झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 14 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. 14 रन्स 78 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 64 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. 14चा आकडा हिस्टोरिकल पाहायला मिळतोय. 14 जानेवारी 1898 मध्ये कसोटी क्रिकेटच्या इतिहासामधील पहिला असा षटकार जो आउट ऑफ द पार्क स्टेडियमच्या बाहेर पाठवण्यात आला होता. जो डार्लिंग नावाच्या फलंदाजाच्या माध्यमातून तो रंजक किस्सा प्रेझेंट करण्यात आला. 1877 नंतर आपण पाहिलं खऱ्या अर्थाने 21 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तो पहिला असा षटकार जो जो डार्लिंग याने कंप्लीट केला होता. एक्युरेट 14 जानेवारी 1898 मध्ये. गोलंदाजी मार्कवर मनीष सत्येंद्र पाटील. ब्रँड ऑफ उर्से. स्ट्रेट बॅटने सजवलेला फटका आपण पाहतोय. एक धाव इझिली डन केली जाते. जे टार्गेट आहे त्या टार्गेटच्या अनुषंगाने सुरुवात खूप चांगली झाली आहे, कारण प्रति षटक तुम्हाला 13च्या सरासरीने खेळायचं आहे. पहिल्या 6 चेंडूमध्ये 14 धावा आलेल्या आहेत. सुरुवात चांगली केली परंतु सातत्यपूर्वक खेळावं लागेल क्रिकेटच्या खेळामध्ये. धावा जेव्हा तुम्ही चेस करत असता तेव्हा कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं फार महत्वाचं आहे. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला प्लॅनिंग करता आलं पाहिजे. कुठल्या गोलंदाजावर हल्ला बोल करायचा आहे, कुठल्या चेंडूला डिफेंड करायचा आहे. ऑन साइडला मयुरेश दिवाकर पाटील ब्रँडचा ब्रँडेड षटकार. फलंदाज होतोय ग्लॅड. षटकार आलाय फ्लॅट. मयुरेश दिवाकर पाटील नावाचा ब्रँड एकदम सुसाट
चला चेंडू उपलब्ध करून द्यावा विना विलंब, नम्र विनंती आहे. अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या मात्र थेट जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्डवर. ते एकंदरीत पाहायला मिळते 21 धावा. बॅटिंग तोपर्यंत एक चौकार आणि एक षटकार. मयुरेश दिवाकर पाटील याच्या बॅट मधून पॉवर प्लेच्या बंधनाचा योग्य आणि सुयोग्य फायदा कसा उचलायचा हे ठाऊक आहे. कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे पहिल्या 2 षटकांमध्ये केवळ 3 क्षेत्ररक्षक ते ठेवू शकतायत. आणि त्या अनुषंगाने जर एमसीएचा प्रॉपर रूल आपण पाहिला तर 2च क्षेत्ररक्षक आपण ठेवतो, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये 6 षटकांचे सामने असल्या कारणास्तव 3 क्षेत्ररक्षकांना आपण मुभा देतो. गोलंदाज मनीष सत्येंद्र पाटील. यावेळेला डाऊन दी ट्रॅक मयुरेश दिवाकर पाटीलच्या बॅट मधून मॅक्झिमम ह्यूज कुणबी प्रीमियर लीग षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. अप्रतिम या वेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर नॅचरल बाउन्स घेऊन चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या सुरक्षित हातांमध्ये. धावसंख्येचा विचार जर आपण केला प्रोग्रेस कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते एकंदरीत पाहायला मिळते 27 या आकड्यावर. अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रत्येक नियमाचा अंतर्भाव या स्पर्धेअंतर्गत पाहायला मिळतोय. जर 30 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट केली नाही तर शेवटच्या षटकामध्ये केवळ 4 क्षेत्ररक्षक तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे ठेवू शकाल. मयुरेश दिवाकर पाटीलचा जलवा सुरू आहे. चौकार आणि षटकारांची संततधार बरसात संपूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये सर्वात जास्त खऱ्या अर्थाने वरुण राजा कुठे बरसत असेल सर्वात जास्त पाऊस पर्जन्यमान आपण तपासून पाहिलं तर केरळ राज्यामध्ये. आणि या वेळेला त्याची आठवण मयुरेश दिवाकर पाटील याच्या माध्यमातून चौकार आणि षटकारांची संततधार सुरू झालंय. सुपर बॅटिंग दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण विस्मयकारक अद्वितीय फलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज वन्स अगेन मनीष. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये फॉलो थ्रू मध्ये झेल त्या ठिकाणी सोडलेला आहे. कॅच ड्रॉप. एकाच रुळावरती 2 गाड्या आल्या होत्या आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकता कॅच ड्रॉप झालाय. षटक जर आपण पाहिलंय तर एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीखेर प्रोग्रेस कार्डवर 32 धावा पाहायला मिळत आहेत. अप्रतिम पॉवर प्लेच्या बंधनामध्ये काही विस्फोटक फलंदाजी करून दाखवले. दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण. डोंट वेस्ट टाइम प्लीज. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता गोलंदाज योगेश पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. चला यानंतर होणारा जो सामना आहे त्यासाठी कृपया करून दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण यावं. नाणेफेकीचा कौल करण्याकरिता नेक्स्ट मॅच गैलाई वर्धन नावजे वर्सेस तेजस्विनी फायटर्स दहिसर. ऑन साइडला सजवलेला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रुपेश काशीनाथ पाटील सुंदर पद्धतीने
चेंडूला स्टॉप करतोय. व्हेरी वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. स्टार आयकॉन म्हणून स्वतःची भूमिका उत्तमरित्या अदा करीत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचलंय ते एकंदरीत पाहायला मिळते 35 या आकड्यावर. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेसाठी वळालेत परंतु योग्य वेळा थांबा देखील घ्यावा लागेल. क्षेत्ररक्षकाचा क्लास परंतु गोलंदाज जी फेकी होती थोडीशी लेझी बघायला मिळाली. योग्यतेच्या अचूकतेच्या मापदंडासहित थ्रो बघायला मिळाला नाही आणि त्या कारणास्तव येथे अतिरिक्त धावा पळून काढण्यामध्ये सुयश प्रदान करण्यात आलेला आहे. संघाची धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर थेट जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते 37 या आकड्यावर. स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेटचा आस्वाद केपीएलच्या माध्यमातून. यावेळेला स्मॅश केलंय. चेंडू निघून येतोय. क्षेत्ररक्षक डाऊन द ग्राउंड त्या ठिकाणी चुकी करतायत. कॅच ड्रॉप झालाय. जेल धरतीला दान, सर सलामत तो पगडी 50 आणि या वेळेला जीवनदान मिळालंय. सकाळी आईचा आशीर्वाद घेऊन आलेला आहे फलंदाज असं म्हणायला हरकत नाहीये. कारण जेल सुटल्यानंतर एक बिग स्माइल. जेव्हा जेव्हा जेल सुटलाय तेव्हा तेव्हा इतिहास घडलाय क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये. आपण कितीतरी वेळा असे किस्से पाहिलेले आहेत. धावसंख्येचा विचार जर आपण केला तर योगेश पाटील एक अतिशय अनुभवी गोलंदाज, ब्रँड ऑफ काटाळे, 40+ मधील खेळाडू आहे आणि या क्रिकेटचा दांडगा एक्सपिरियन्स ज्या खेळाडूकडे ठासून भरलेला आहे. क्लासिकल प्लेअर. साईडला सजवलाय फटका. चेंडू मात्र निघून येतोय. रुपेश काशीनाथ पाटील यांना ओव्हरटेक करून चेंडू सीमारेषा पार. केपीएल चौकार. डीजे. सामन्याचं समीकरण जर आपण तपासून पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. जोपर्यंत खेळाडू बसतील पाणी पीत या ऐकूयात एक छोटस संगीत. डीजे युट्यूबच्या माध्यमातून राहुल पाटील जॉईन झालेले आहेत. थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. आशिष पावडे, ब्रँड ऑफ किराट, आपलं देखील खूप खूप धन्यवाद. शेखर पाटील जॉईन झालेले आहेत, त्यांचे देखील शतशः आभार व्यक्त करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. साईडला सजवलेला फटका. क्षेत्ररक्षक रुपेश काशीनाथ पाटील. खूप चांगले प्रयत्न होते आणि क्रिकेटमध्ये कधी कधी फुटबॉलचा अंतर्भाव होत असतो आणि त्याचं एक फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं. दोन्ही देखील पायांवरती आदळून हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता शुभम सासे यांच्या दिशेने. नुकताच पार पडलेल्या फिफा वर्ल्ड कप मध्ये आपण पाहिलं फुटबॉलच्या माध्यमातून अर्जेंटिना जगज्जेता बनला लिओनेल मेस्सी याच्या माध्यमातून. खूप चांगल्या प्रकारे ती स्पर्धा पार पडली आणि रुपेश काशीनाथ पाटील यांच्या 2 पायांवरती आदळून या वेळेला धावा खर्च करण्यात आलेले आहेत. संघ मात्र जाऊन पोहोचतोय प्रोग्रेस कार्डवर. तो एकंदरीत पाहायला मिळतोय 46 या आकड्यावर. गोलंदाज आदित्य
पुढील चेंडू घेऊन आपल्या हातखंडामधून पॉइंट झोन मध्ये सजवलेला फटका खूप सुंदर पद्धतीने इनटू द गॅप मध्ये योगेश पाटील यांना ओव्हरटेक करून चेंडू सीमा रेषापार. अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण प्रज्योत कमलाकर पवार आपल्या होम ग्राउंड वरती खेळतोय आणि या सामन्यामध्ये रंग भरलेत या दोन्ही देखील फलंदाजांनी. मयुरेश दिवाकर पाटील आणि प्रज्योत कमलाकर पवार सामन्याला घेऊन चालणारे खेळाडू कसे असावेत याचं एक फॉर एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं. संघ मात्र जाऊन पोहोचलाय थेट एकंदरीत 5-0. 50 या आकड्यावर विजयासाठी अजून देखील 28 धावांची आवश्यकता आहे. फुटत चेंडू स्ट्रेट बॅटने सजवला गेलाय. सामना रफ अँड टफ सिच्युएशन मध्ये चुकीला माफी नाहीये. नजर हट्टी दुर्घटना घटित थोडीशी चुकी केली क्षेत्ररक्षकाने. हातामधून चेंडू स्किट झाला आणि लगेच ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा पडून काढलेल्या आहेत. मयुरेश दिवाकर पाटील आणि प्रज्योत कमलाकर पवार या दोन्ही देखील फलंदाजांनी सामना अतिशय रंगतदार अवस्थेकडे वाटचाल करतोय. आदित्य गोविंद करत याचा पुढील चेंडू पॉइंट झोन मध्ये सजवलेला फटका. वन्स अगेन 1 धाव. टप्प्याची निवड अचूकतेच्या मोजमापासहित केल्या या षटकामध्ये आदित्य करत या गोलंदाजाने, परंतु सिंगल अँड डबल्स रोखू शकलेले नाहीयेत. रिक्वायर्ड रन रेट जर आपण तपासून पाहिला तर प्रतीक नरेश भंडारी आम्हाला सूचित करतायत ऑलमोस्ट 11च्या घरामध्ये जो रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि प्रत्येक चेंडू गणिक 2 धावा तुम्हाला अर्जित कराव्या लागतील जर या सामन्यामध्ये जिंकायचं असेल. आदित्य थोडासा थकवा जाणवतोय फलंदाजाला. इथे मोठे फटके येणं आवश्यक देखील आहे. 6 षटकांचं क्रिकेट, विस्तृत क्रिकेट आपण पाहतोय. रन तर रखरखतं ओन आणि चांगला फिटनेस शिवाय क्रिकेटची गेम नाहीये. मयुरेश दिवाकर पाटील आतापर्यंत चांगली फलंदाजी आपल्या संघाकरिता करतोय. सद्यस्थितीमध्ये रिक्वायर्ड रन रेट 12च्या दिशेने वाटचाल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आलाय. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी या स्वरूपाचा फटका. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलेल आणि फेकेल तत्पूर्वी या वेळेला दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा पडून परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जर आपण पहिली फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते 55 या आकड्यावर 4 षटकांचा खेळ हा कंप्लीट झालाय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून देखील 23 धावांची आवश्यकता. 12 गेंदे शेष और 23 रनों की जरूरत. चांगलं क्रिकेट. योगेश गिंबल या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. निशांत अधिकारी, परेश पावडे, अनिकेत जाधव यांच्या माहितीसाठी. श्री गैलाई वरदान क्रीडा संकुल नावजेच्या ऐतिहासिक मैदानामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. कुणबी प्रीमियर लीगचा हा शानदार सोहळा आपण पाहू शकतायत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 23 धावांची आवश्यकता हे सामन्याचं समीकरण आपण अनुभवू शकतायत. युट्यूबच्या माध्यमातून 183 देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट. जगभरामध्ये 195 देश आहेत, परंतु तिथपर्यंत युट्यूब पोहोचू शकत नाही काही कारणास्तव, टेक्निकल इश्यूमुळे. 2005 मध्ये खूप चांगला शोध लावण्यात आला आणि आज क्रिकेटच्या माध्यमातून हे जबरदस्त प्लॅटफॉर्म आदरणीय दिनेश पाटील नावजे आणि आदरणीय अनिल पाटील नावजे सरांना विनंती करतोय आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. कुणबी प्रीमियर लीग आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते. आणि आज युट्यूबच्या माध्यमातून 12 चेंडू 23 धावा सामन्याचं समीकरण. युट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने क्रिकेटला एक जबरदस्त ग्लॅमर जे प्रदान झालेलं आहे. कॅलिफोर्नियामध्ये 3 वैज्ञानिकांनी शोध लावला. चॅड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम यांना ती समस्या आढळून आली आणि त्यांच्या माध्यमातून तो शोध युट्यूबचा आणि आज क्रिकेटला खूप मोठा फायदा, खास करून जे ग्रामीण क्रिकेट आहे त्या ग्रामीण क्रिकेटला कॅलिफोर्निया येथे बिलॉंग करणारे 3 वैज्ञानिक जावेद करीम, स्टीव्ह चेन आणि चॅड हर्ले यांनी जे इन्व्हेन्शन केलं, जो युट्यूबचा शोध लावला डिसेंबर 2005 मध्ये, त्या युट्यूबचा फायदा ग्रामीण क्रिकेटला खूप जास्त होतोय. संपूर्ण महाराष्ट्रभरातील क्रिकेट जे युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं
2016 पासून या पालघर ग्रामीण क्रिकेटमधील बरंचसं क्रिकेट जे युट्यूबच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपित पाहतो. सामन्याचं समीकरण चेंडू शिल्लक आहेत अजून देखील गुणलेखक आम्हाला सूचित करतायत एक्युरेट. 11 चेंडू आणि 22 धावा ही सामन्याची स्थिती. न्यू मॅन इन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिलिंद दिवाकर पाटील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दर्जेदार खेळाडू म्हणून जो ओळखला गेलाय पालघर तालुका पूर्व विभागातील ट्रम्प कार्ड. 13 नोव्हेंबर 2021 मिलिंद दिवाकर पाटील याच्या आयुष्यामधील अविस्मरणीय दिवस. मायबाप विठ्ठल रुक्मिणी क्रीडा संकुलामध्ये 6 चेंडू आणि 6 षटकार असा विक्रम रथ भीम पराक्रम करणारा खेळाडू योगेश पाटील पुढील चेंडू घेऊन ऑन साइडला सजवलेला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. रुपेश काशीनाथ पाटील प्रत्येक चेंडू गणिक 2 धावा येणं हे अगत्याचं झालेलं आहे. व्हॉट अ सुपर मॅच. चित्तथरारक चित्तवेधक सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. रंगतदार सामना या ठिकाणी विद्यमान अवस्थेत. येथे झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल. काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम चलो ऐसे कि निशान बन जाए. यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है, लेकिन जिंदगी जियो ऐसे कि मिसाल बन जाए. या सामन्यामध्ये आवश्यक देखील आहे. मिलिंद दिवाकर पाटील ऑन स्ट्राइक. 10 चेंडू शिल्लक 21 धावांची आवश्यकता. स्टार आयकॉन खेळाडू बॅटिंग स्टान्सवर योगेश 40+ मधील लेजंड पुढील चेंडू घेऊन स्ट्रेट बॅटने सजवलाय. व्ही फॅक्टर मधील फटका. क्रिकेटचा मादक अनुवादक सौंदर्य दर्शवणारा चौकार 4. धन्यवाद डीजे. योग्य वेळी योग्य फटका मिलिंदच्या बॅट मधून. या वेळेला फुलट स्वरूपातील चेंडू ऑफ साइडला. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार. मिलिंद दिवाकर पाटील ब्रँड ऑफ गिराळे ज्याचे अंदाज नेहमीच निराळे. सुपर बॅटिंग. विस्फोटक विस्मयकारक फलंदाजीचं पृथक्करण. जितेश शिलार, नितीन सातवी, सुनील पाटील, परेश पावडे, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. युट्यूबच्या माध्यमातून जे आमचे लाडके प्रेक्षक महाराज जॉईन झालेले आहेत त्यांचं तक करण्यापासून स्वागत. 8 चेंडू शिल्लक 13 धावांची आवश्यकता. लाऊड अपील. यस, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाउ. ऍब्सोल्युटली प्लम्प. मिलिंदच्या खेळीला पूर्ण विराम. गॉन. साडे गावान किती हर्षान, साडी गावान किती हर्षान, केपीएल गाजतय छान. पालघर जिल्ह्याची आहे शान, कुणबी केपीएल आमचा मान. पालघर जिल्ह्याची आहे शान, कुणबी केपीएल आमचा मान. पालघर जिल्ह्याची शान, कुणबी केपीएल आमचा मान. पालघर जिल्ह्याची शान. धन्यवाद डीजे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 13 धावांची आवश्यकता. सुनील गजानन पाटील ब्रँड ऑफ सहाडे एक दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून. धन्यवाद सर. पुढे सामन्याकडे साइडला सजवलेला फटका आपण पाहू शकता. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक विनय सुदाम पाटील, दुसऱ्या बाजूने रुपेश काशीनाथ पाटील सर्वस्व समर्पित करून क्रिकेट खेळत आहेत. आवश्यक देखील आहे क्रिकेटमध्ये. येथून चेंडू शिल्लक असणार आहेत 6 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. आदरणीय दिनेश पाटील सरांना सन्मानित करण्याकरिता आम्ही विनंती करतोय. आदरणीय
भावेशजी मोहन पावडे कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान या मंडळाचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष आणि विश्वस्त यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण प्रदान करणार आहोत। एक चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं। दिनेशजी पाटील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे। पुष्पगुच्छ देऊन अतिथी देवो भव ही भारतीयांची संस्कृती या ठिकाणी अनुभवाला मिळते। पुढील सत्कार मूर्ती आदरणीय अनिलजी पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावर एक सुंदर व्यक्तिमत्व पाहायला मिळतं। मी विनंती करतोय आदरणीय मयूर माधव नाईक कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान या मंडळाचे विद्यमान खजिनदार महोदय खामलोली गावातील कोहिनूर आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे। पुष्पगुच्छ देऊन एक चांगलं व्यक्तिमत्व या फुलांप्रमाणेच आपण हसत राहा फुलत राहा आणि इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधाची उधळण करत राहा हा मौलिक संदेश आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून देत आहोत। विक्रांत पाटील यांच्या माध्यमातून केपीएल कमिटीचं खूप खूप कौतुक। मिस्टर चिकू या ठिकाणी जॉईन झालेले आहेत। थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट। सामन्याचं समीकरण अतिशय दर्जेदार स्वरूपात आपण पाहतोय। 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 9 धावांची आवश्यकता। रफ अँड टफ सामना। आदित्य गोविंद गरत ऑन स्ट्राइक। बॉलिंग स्ट्राइक वरील हा दर्जेदार गोलंदाज या वेळेला माझ्याकडे चेंडू का सुपूर्द करण्यात आलाय। वाईस आयकॉन म्हणून माझी निवड इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर का केली जाते दर्शवून देत असताना पाहायला मिळतोय। सुंदर पद्धतीने चेंडूची पिचिंग बघायला मिळाली। खोलवर टप्प्याचा चेंडू थेट टोक क्रशर डिलिव्हरी लेझर गाइडेड यॉर्करच्या दिशेने जे एकंदरीत चेंडूची पिचिंग आपण पाहतोय। चेंडू शिल्लक असणार आहेत ऍक्युरेट येथून 4 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 9 धावांची आवश्यकता ही सामन्याची स्थिती। व्हाट अ मॅच। कांटे की टक्कर। ईंट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से, कशमकश मुकाबला। 4 चेंडू शिल्लक 9 धावांची आवश्यकता। हर सर जहां पे झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जिसमें समा जाए वही समुंदर होता है। जीवन की इस कर्म भूमि में जंग तो बहुत है लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर होता है। जो जीता वही सिकंदर। 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता। MA किंग फायटर्स पुढे, विपक्ष सह्याद्री शिलेदार तांदूळवाडी। फुटोज आहे ऑफ साइडला। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ड्रॉप झालाय। हा झेल खूपच निर्णायक होता। कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं गेलंय। एक झेल तुम्हाला सामना जिंकून देऊ शकतो परंतु जर आणि तरला थारा नाहीये तो क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये। आता येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत अजून देखील 3 आणि विजयाकरिता 7 धावांची आवश्यकता। व्हाट अ मॅच। सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही संघांना 1-1 गुण विभागून दिला जाईल। फुट स्वरूपातील चेंडू ऑफ साइडला। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चाणाक्ष पद्धतीने चेंडूला स्टॉप करतोय। काय षटक हाताळलं गेलंय। आदित्य गोविंद गरत लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटचा दांडगा एक्सपिरियन्स असलेला खेळाडू। MA किंग फायटर संघाचा वाईस आयकॉन ज्याला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय। 2 चेंडू आणि 6 धावा ही सामन्याची स्थिती। सुंदर गोलंदाजी। डीप मिड विकेट झोन मध्ये फटका सजवला गेलाय। विनय सुदाम पाटील क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये। सुंदर पैकी रॉकेट थ्रो। रवींद्र जडेजा कॉपी बुक स्टाईलचा थ्रो मात्र या ठिकाणी अनुभवाला मिळाला। विनय सुदाम पाटील ब्रँड ऑफ तामसई याच्या माध्यमातून सुपर फिल्डिंग। आदित्य गोविंद गरत काय गोलंदाजी करून दाखवलंय। आता चेंडू शिल्लक आहे केवळ 1 आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता। पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही तर आई वडिलांच्या डोळ्यातून येणाऱ्या आनंद अश्रूंसाठी मला मोठं व्हायचं ही ज्वलंत भूमिका। आदित्य गोविंद घरत ब्रँड ऑफ घरतपाडा वाईस आयकॉन या गोलंदाजाच्या माध्यमातून 1 चेंडू शिल्लक 5 धावांची आवश्यकता। इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं होतं खऱ्या अर्थाने निदहास ट्रॉफी कॅलेंडर इयर 2018 मध्ये सौम्या सरकार या बांगलादेशी गोलंदाजाच्या विरोधात दिनेश कार्तिक याने षटकार खेचला। 1 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना आणि अजरामर सुवर्णकांचन योग आपल्या नावापुढे जोडून ठेवला। ती किमया आजच्या दिवसामध्ये अक्षय दयानंद पाटील हा फलंदाज करेल का। ब्रँड ऑफ पुचाडे हिरो बनण्याची संधी आहे। अक्षय दयानंद पाटील
या फलंदाजाकडे एक चेंडू शिल्लक 5 धावांची आवश्यकता. लेट 1980 मध्ये चेतन शर्मा या गोलंदाजाच्या विरोधात जावेद मियादाद याने षटकार खेचून सामना फिनिश केला होता. इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं होतं अक्षर राजेशभाई पटेलच्या विरोधात 2 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना महेंद्रसिंग धोनी याने किमया केली होती. अक्षय दयानंद पाटील करेल का? अपसाइडला सजवलेला फटका, चेंडू मात्र या वेळेला सरळ निघून जातोय सीमा रेषा पलीकडे आणि ज्या अर्थी चौकार आलाय त्याचा अर्थ स्पष्ट होतोय सामना बरोबरीत सुटलेला आहे. दोन्ही देखील संघांना प्रत्येकी एक गुण या ठिकाणी विभागून दिला जातोय. हायेस्ट मॅच ऍग्रीगेट देखील या सामन्यामध्ये बघायला मिळालं. तब्बल 154 धावा या सामन्यामध्ये आपण पाहिल्या. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी झाली होती परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही. चला क्षेत्ररक्षण यानंतर होणारा सामना लगेच सजवून घ्या हे आपणास विनंती करीत आहोत. जे 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत गैलाई वरदान नावजे आणि तेजस्विनी फायटर्स दहिसर. गैलाई वरदान नावजे संघाला विनंती आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं. ऐकूयात डीजेला आणि वळूयात प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे.